नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग. पाठीमागच्या पाठामध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये सुरुवातीला डाल्टनचा अणुसिद्धांत, त्यानंतर थॉम्सनचा अणुसिद्धांत, त्यानंतर रुदरफोर्डचा अणुसिद्धांत आणि आज आपण बोरचा अणुसिद्धांत अभ्यासणार आहोत. तर नील्स बोर यांनी अणुप्रारूपाची काही महत्त्वाची आधारतत्वे सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आधारतत्व आहे ते आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. इलेक्ट्रॉन कुठं असतात? केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. त्यानंतर पुढचं जे काही आधारतत्व असतं आहे ते कोणतं आहे? तर विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. म्हणजे विशिष्ट कक्षेत जोपर्यंत इलेक्ट्रॉन आहे तोपर्यंत त्यामध्ये असणारी ऊर्जा स्थिर असते. जेव्हा हाच इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारतो तेव्हा फारका इतक्या ऊर्जेचं शोषण करतो. तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फारका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे ज्यावेळेस त्याला एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत उडी मारायची असते, म्हणजे आतील कक्षेतून त्याला बाहेरील कक्षेत जर उडी मारायची असेल तर त्या दोन कक्षांमध्ये ऊर्जेमध्ये असणारा जो काही फरक आहे त्या फारका इतक्या ऊर्जेचं तो काय करतो? शोषण करतो. तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना तो काय करतो? त्या कक्षांमधील जो काय ऊर्जेचा फरक आहे त्या फारका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो, म्हणजे बाहेर टाकतो. आता हे आहे बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. इथं दाखवलेलं आहे पहा. हा संपूर्ण अणू आहे, इथं दाखवलेला आहे. हा संपूर्ण काय आहे? अणू आहे. आणि हे मध्यभागी हे अणूचं धनप्रभारित केंद्रक आहे. काय आहे? धनप्रभारित केंद्रक आहे. आणि या केंद्रकाभोवती ही पहिली कक्षा, दुसरी कक्षा अशा या काय आहेत? कक्षा आहेत. किती आहेत? 1 2 3 4. आपण 1 2 म्हणतो ना तसं 1 2 3 4. आणि त्या कक्षांना नावं काय दिलेली आहेत ABCD मधली? तर K L M आणि N अशी ही 4 नावं त्या 4 कक्षांना दिलेली आहेत. तर याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे अणूची संरचना. म्हणजे अणू कसा आहे तो आता आपल्याला अभ्यासायचं आहे. अणू कशापासून बनतो? केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो पहा. याच्यामध्ये 3 प्रकारच्या अवाअणुकणांचा समावेश असतो. अणू कशापासून बनला? केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे अवाअणुकण असतात. तर पहिला जो घटक आहे याच्यामधला केंद्रक. अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान कुठं आहे? केंद्रकात आहे. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवाअणुकण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन म्हणतात पहा. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अणूची संरचना अभ्यासतोय. याच्यामध्ये
अणू दोन भागांचा मिळून बनलेला आहे. पहिला जो भाग आहे तो केंद्रक आणि दुसरा जो भाग आहे तो केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रक धनप्रभारित असतो. अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी आत्ता आपल्याला पहिला घटक अभ्यासायचा आहे, प्रोटॉन. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. धनप्रभारित आहे. प्रोटॉन कसा आहे? धनप्रभारित आहे. आपण शिकलेलो आहोत, 5वी पासून शिकलेलो आहोत. आणि केंद्रकावरील धनप्रभार हा कशामुळं असतो? तर त्याच्यात असणाऱ्या प्रोटॉनमुळं असतो. प्रोटॉनचा निर्देश म्हणजे प्रोटॉन कशाने दाखवला जातो? तर प्रोटॉनचं जे काय आद्याक्षर आहे पी, म्हणून प्रोटॉन पी या संज्ञेने दाखवला जातो. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार किती असतो? +1 ई एवढा असतो. 1 ई बरोबर किती? 1.6 × 10⁻19 कुलोम इतका असतो. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार ई ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक. परीक्षेमध्ये व्याख्या लिहा असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. अणुअंक, तर अणुअंक म्हणजे काय? तर मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक. आणि तो कशाने दाखवतात? झेड या संज्ञेने दाखवतात. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 यू इतके असते आणि 1 डाल्टन म्हणजे 1 यू बरोबर 1.66 × 10⁻27 ग्रॅम. 1 डाल्टन बरोबर किती? तर 1.66 × 10⁻27 जी. त्यानंतर केंद्रकामध्ये दुसरा असलेला कण न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अणुकण असून त्याचा निर्देश N ह्या संज्ञेने करतात. न्यूट्रॉन कसा असतो? विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. त्याच्यावरती कुठलाच प्रभार नसतो. न्यूट्रॉन त्याचा आद्याक्षर N म्हणून त्याची संज्ञा N म्हणून न्यूट्रॉन N या संज्ञेने दाखवला जातो. 1 यू इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता, म्हणजे 1 यू इतकं अणुवस्तुमान असलेला जो काय हायड्रोजनचा अणू आहे तो वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. पहा, तर विद्यार्थी मित्रांनो काय? तर हायड्रोजनचा अपवाद वगळला, तोही कोणता? ज्याचा अणुवस्तुमान 1 यू इतका आहे तो वगळला तर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 यू इतके आहे, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे. न्यूट्रॉनचं वस्तुमान किती? तर प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच असतं. आणि न्यूट्रॉन कुठं असतो? अणुकेंद्रकामध्ये असतो. सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो. अपवाद कोणता? हायड्रोजनचा, की ज्याचं अणुवस्तुमान 1 यू इतकं आहे. तर आत्तापर्यंत आपण केंद्रकामध्ये असलेले दोन कण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचा अभ्यास केला. आता केंद्रकाबाहेरील भाग, अणू दोन
भागांपासून बनलेला एक केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग. तर केंद्रकाबाहेरील भागात कशाचा समावेश होतो, तर परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी, या दोन घटकांचा समावेश केंद्रकाबाहेरील भागामध्ये होतो. आता केंद्रकाबाहेरील भागात असणारा जो काही पहिला घटक आहे तो आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असतो. पहा, कधी लक्षात ठेवायचं. त्याचा निर्देश ई ऋण या संज्ञेने केला जातो. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभार किती असतो? -1 ई एवढा असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती आहे? तर हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कसं आहे? कमी आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानण्यात येते. म्हणजे इलेक्ट्रॉनला जवळजवळ वस्तुमान नाही, कारण हा एवढा, म्हणजे याचं वस्तुमान एवढं कमी आहे की हायड्रोजनच्या एका अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील हे जे काय इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. परिभ्रमण कक्षेचं किंवा भ्रमण कक्षेचं स्वरूप त्रिमिती असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. ज्या कक्षा आहेत त्या कक्षांऐवजी कोणतं पद वापरतात? कवच. कारण त्यांचं स्वरूप कसं आहे? त्रिमित आहे. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशावरून ठरते? इलेक्ट्रॉन ज्या कवचात असतो त्या कवचावरून त्याच्यामध्ये असलेली जी काय ऊर्जा आहे ती ऊर्जा ठरत असते. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्येइतकीच असते. पहा, म्हणजे अणुकेंद्रकाबाहेर असलेले जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे ही संख्या अणुकेंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येइतकीच असते. त्यामुळं विद्युत प्रभाराचे संतुलन होऊन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये शास्त्रीय कारण लिहा. अणु विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो? तर त्याचं कारण काय आहे? अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्येइतकीच असते आणि त्यामुळं विद्युत प्रभाराचं काय होतं? संतुलन होतं, म्हणजे बॅलन्स होतं. हे एकमेकांना काय करतात? नष्ट करतात आणि त्याच्यामुळं अणु विद्युतदृष्ट्या कसा असतो? उदासीन